2025 मध्ये जिथं बघावं तिथं वाटोळं, सर्वनाश, विध्वंसक. महाराष्ट्र असो, पंजाब असो किंवा उत्तराखंड असो, यावर्षी देशभरात सर्वत्रच एकदम टोकाची पूरस्थिती दिसतेय. सप्टेंबर 2025 मध्ये याच पूरस्थितीमुळे उत्तराखंडमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला, तर 500 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. तर दुसरीकडे पंजाबमध्ये 30 ते 55 मृत्यू झाले आहेत आणि या परिस्थितीमुळे 3.5 लाख लोकांवर परिणाम झालाय. हिमाचलमध्ये लँडस्लाइड्स आणि ढगफुटी तर सतत होत आहे. गेल्या कित्येक वर्षात इतका भयंकर पाऊस आणि पूर न पाहिल्याची चर्चा आहे. अगदी जवळच आपल्या बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला. अनेक गावं पाण्याखाली गेली आणि हे नेमकं का होतंय बरं? हवामान बदलामुळे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दरवर्षी प्रत्येक ऋतू हा तीव्र होताना दिसत आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या अहवालानुसार गेल्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर मध्ये मधल्या 274 दिवसांपैकी 255 दिवसांमध्ये टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली. मग ते हीट वेव्ह असो, मग ते शीतलहरीत असोत किंवा ते चक्रीवादळ असोत किंवा पूर, हे सगळं खूप कॉमन होतंय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार गेल्या 75 वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटना 3 पटीने वाढल्या आहेत. पुरामुळे भारतात दरवर्षी $3 अब्ज नुकसान होतंय. अरबी समुद्रात तापमान वाढलंय. हवेतील बाष्प 36% वाढलंय. चक्रीवादळ ही दुप्पट झाले आहेत आणि त्याचमुळे कमी वेळात भरपूर पाऊस पडतोय. मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदलतंय आणि आता धोक्याचे इशारे दिले जात आहेत की यावर्षी येणारा हिवाळा सर्वात वाईट असणार आहे. यावर्षी गेल्या शतकाली सर्वात अधिक थंडी उत्तर भारतात पडणार आहे. कशी करणार आहे आपण या सगळ्यासाठी तयारी? कोणाला सांगणार? इथे भाषेपासून खड्ड्यांपर्यंत राजकारण होतंय. पण या विषयावर, हवामान बदलावर कुठलेच लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाहीत. सरकारी पैशातून लोकांना मदत केली जाते, पण यावर उपाय काय आहे? प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं जातंय? पूरग्रस्त ठिकाण ओळखून तिथे खबरदारीचे उपाय. नदी क्षेत्रातील अवैध बांधकाम वाढले आहेत, त्यावर उपाय. पर्यावरणाची जागरूकता. हे सारं कोण करणार? आणि नाहीच केलं तर निसर्ग काही श्रीमंत, गरीब, जात, धर्म बघत नाही. विनाश तर सगळ्यांचाच अटळ असेल आहे.